एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। मस्त टॉपिक तो म्हणजे कोणता? नीती आयोग। नीती मराठीमध्ये सांगितलं आहे, इंग्रजीमध्ये NITI आयोग असं म्हणायचं। काऊन म्हणायचं तर पाहून घेऊ, बरोबर आहे, राईट। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहू तर NITI आयोग म्हणजे काय ते समजून घेऊ। नीती म्हणजे नीती हो, म्हणजे पॉलिसी कमिशन होता प्लॅनिंग कमिशनचा का काय झाला ते आधी, बरोबर आहे। त्याच्यानंतर त्याचा उदय कसा झाला, पैदा कसा झाला है ना, काऊनच झाला, आणि सोबतच मग झाला तर झाला तर आहे कसा, कंपोजिशन संरचना ते पाहून घेऊ। मग हा करते काय, कोणते धंदे करते, फंक्शन काम त्याचं, मग फंक्शन करते तर त्याला काही मार्गदर्शन वगैरे आहे की नाही, गायडिंग प्रिन्सिपल्स है ना, ते बी पाहून घेऊ। 7 पिलर्स आहेत ते बी पाहून घेऊ, आणि सोबत कोणत्या कोणत्या भानगडी केला आतापर्यंत, इनिशिएटिव्ह काय काय बाबा लोकांना सांगते, पब्लिकेशन्स ते बी आज पाहून घेऊ, है ना। तेवढा मोठा जंगड गुत्ता आज आपल्याला पाहायचा आहे, मस्त एकदम कूल याच्याने, कारण आता याच्यावरच प्रश्न येतील जास्तीत जास्त, बरोबर आहे ना, राईट। पण हे समजण्याच्या पूर्वी तुम्हाला प्लॅनिंग कमिशन तो समजून घ्यावं लागेल, आणि NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल तो बी समजून घ्यावं लागेल। ते दोन्ही व्हिडिओ पाहिले का? पाहिले, व्हेरी गुड, मग काही मला टेन्शन नाही, मग हे पटकन समजा। नसन पाहिले तर पाहून घ्यायचं, मगच हे पाहायचं, नाही तर आमच्या पचका होते, आलं लक्षात, ठीक आहे। मग आता चलाचं मग तुम्हाला बी माहिती आहे, असा चलाच्या म्हणला मी का 2 प्रश्न आपण डोक्यात घुसवतोच, तर 2 प्रश्न घुसवून घेऊ। पहिला प्रश्न तुमच्यासाठी बघा, खालील पैकी कोणत्या संस्था नीती आयोगाच्या संरचनेचा भाग आहेत? मस्त क्वेश्चन। विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गन्स इज और आर पार्ट ऑफ द कंपोजिशन ऑफ नीती आयोग? अ नियामक मंडळ गव्हर्निंग काउन्सिल, ब क्षेत्रीय मंडळ रिजनल काउन्सिल, क अटल इनोव्हेशन मिशन, है ना। ते 3 दिले आहेत बाबा, कोणते आहेत कोणते नाही, कोणत्याचे संरचनेचा कंपोजिशनचा भाग कोणते आहेत बाबा ते तुम्हाला सांगायचे आहे, बरोबर। दुसरा प्रश्न, नीती आयोगाची प्रासंगिकता रिलेव्हन्स कोणत्या संघराज्य संकल्पनेत आहे? इन विच फेडरल कॉन्सेप्ट इज द रिलेव्हन्स ऑफ नीती आयोग? एक क्वासाय फेडरलिझम म्हणजे अर्ध संघराज्य, दुसरं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकार संघराज्य, आणि तिसरं कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम म्हणजे स्पर्धात्मक संघराज्य। कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं। आता 2 प्रश्न मस्तपैकी वाटले तुम्हाला ढासू, है ना, तर मग हे ढासू प्रश्न असे खूप बनवू शकते आणि ते आहे 100च्या वर, तर ते कसे काय तर ते समजून घेतला का मग तुम्हाला प्रश्न बनवता येतील, आणि प्रश्न बनवता आले म्हणजे उत्तर तुमच्याजवळ म्हणजे परीक्षा तुमचीच, समजलं का? हा, तर चला मग आता समजून घ्यायचा प्रयत्न करूया। पहिले NITI म्हणजे काय? N फॉर नॅशनल, राष्ट्रीय, N फॉर नॅशनल, I फॉर इन्स्टिट्यूट, संस्था आहे बा, राष्ट्रीय संस्था आहे। कशासाठी? फॉर कशासाठी? ट्रान्सफॉर्मिंग, T फॉर ट्रान्सफॉर्मिंग, परिवर्तन करायचं आहे भारताचं, इंडिया, I फॉर इंडिया म्हणजे भारताचं परिवर्तन करणारी राष्ट्रीय संस्था आहे ना, हे होय कमिशन। क्लिअर? NITI नीती म्हणजे नीती नव्हे, NITI होय, नाही तर आपल्याला नीती आयोग बाबा आता तर योजना संपली, आता फक्त नीती म्हणजे प्लॅनिंग संपली, पॉलिसी सुरू झाली, तसा नाही। प्लॅनिंग करायचंच नाही का? कारण की आता आपण डायरेक्टिव्ह प्लॅनिंग पासून इंडिकेटिव्ह प्लॅनिंगला येऊन पोहोचलो। भारतामध्ये आता काय दिसते, प्रायव्हेट सेक्टर एकदम स्ट्रॉंग, पब्लिक सेक्टरला जास्त कॉन्ट्रीब्युशन करायची गरज नाही, असं बी म्हणतात। लोकांना लई अक्कल आली, स्वतःचे स्टार्टअप सुरू करून घेतला, आता यांना फक्त सपोर्ट करायचा आहे। मग सपोर्ट करायचा आहे तर आपल्याला काय पाहिजे? थिंक टँक, काय पाहिजे? थिंक टँक, आणि दुसरं अशी बॉडी ज्याच्यामध्ये कोऑपरेशन होईल, सहकार्य होईल, गेटिंग द पॉइंट। आणि म्हणून त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग कमिशन पासून आलो नीती आयोगाकडे, गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं का?
ठीक आहे. तर नीतीचा अर्थ नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. असा बी सोपा सोपा प्रश्न येते ना, आपण डोक्याला खाजवत राहतो. त्या मायला नीती आयोग म्हणलं होतं, याचा बी लॉंग फॉर्म राहते असा होते. ठीक आहे, हे समजून घ्यायचं. ठीक आहे. हा, आता पहिले प्लॅनिंग कमिशन होता आणि प्लॅनिंग कमिशनच्या जागी आलं नीती आयोग. मग प्लॅनिंग कमिशन जे आहे ते काऊन संपुष्टात आलं. वाय द प्लॅनिंग कमिशन वॉज ॲबोलिश्ड. का बाबा, त्याचा अंत का झाला ते कारण समजून घ्यावं लागेल. तर 1990 नंतर परिस्थिती बदलली. मेगा रिफॉर्म झाले, फिस्कल रिफॉर्म झाले, बँकिंग रिफॉर्म झाले, है ना, सेकंड जनरेशन रिफॉर्म्स झाले, जबरदस्त रिफॉर्म, है ना. आणि पूर्ण भारत जो आहे त्याचा कायापालट झाला. क्लोज्ड इकॉनॉमी पासून ओपन इकॉनॉमी, है ना, क्लोज्ड इकॉनॉमी पासून ओपन इकॉनॉमी, आणि रेस्ट्रिक्टेड इकॉनॉमी पासून लिबरल इकॉनॉमी, आणि इनवर्ड इकॉनॉमी पासून ग्लोबल इकॉनॉमी. तर आमचा एलपीजी झाला, फुस्स गॅस नाही, एलपीजी झाला. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. बरोबर आहे. मग हा झाला म्हणजे एकदमच इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन झालं तर आपल्याला संस्थेचं सुद्धा बदल होणं आवश्यक आहे. गावातलं पोट्ट शहरात आलं तर झिपरं राहीन का? नाही, बदलन. खैर तुम्ही म्हणाल की पोट्टे तर शहरातले झिपरे राहतात, असो, पण चेंजिंग मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट हा महत्वाचा होता. बदलते बृहद वित्तीय व्यवस्थापन, नवीन इकॉनॉमिक सिच्युएशनला नवीन इकॉनॉमिक मॅनेजमेंट आवश्यक होतं. प्लॅनिंग कमिशन जे आहे ते स्टेट डॉमिनेटिंग या कॉन्सेप्टवर आधारित होतं. कोऑपरेशन या कॉन्सेप्टवर नव्हता, है ना. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अप्रोच कसा होता, है ना, टॉप डाऊन अप्रोच होता. मी सांगेन तुला करायचे आहे, तू आपली अक्कल वापरायची नाही, मदत नाही वे, चुपचाप करावं लागन, है ना. आधीचे मास्टर या कानाखाली रापकन चल चुपचाप अभ्यास कर, हो जी चांगलं काम आहे. बरोबर आहे ना, राईट. आता जमते का? नाही. बरोबर आहे. तसं दुसरं आहे सुयोग्य राजकोषीय संघराज्य तत्वास आवश्यक प्रणाली, इसेन्शियल सिस्टीम फॉर द कंड्युसिव्ह फिस्कल फेडरलिझम. आता राज्यांले अक्कल वाटता येत नाही, राज्यांले मदत करायची आहे. राज्य हे आता केंद्राच्या भरोश्यावर नाही, है ना. आणि राज्य हे केवळ बस मला देशीन तर मी काय करीन असं म्हणणार नाही. राज्याला आता स्वतः काम करायचं. मग अशा परिस्थितीमध्ये हे बदलतं जे फिस्कल फेडरलिझम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नवीन डायमेन्शन, नवीन इन्स्टिट्यूशन असणं आवश्यक आहे. तर प्लॅनिंग कमिशन टॉप डाऊन अप्रोच. दुसरा प्रॉब्लेम होता प्लॅनिंग कमिशनचा वन मॉडेल. एक प्लॅन बनवला अख्ख्या सगळ्या राज्यांले, चला बे करावे चुपचाप, काही बोलायचं नाही, है ना. तुम्हाला सर्वांना गणित शिकावं लागेल, म्हणजे मला ये नाही ये मला म्हणायचं नाही. आलं की नाही लक्षात. म्हणजे सगळ्यांना करणं आलं. वन मॉडेल फॉर ऑल. इज इट बिंग पॉसिबल? इज इट बिंग फिजिबल? रादर नो, शक्य नाही, है ना. बरोबर आहे. एव्हरीवन इज युनिक. प्रत्येक जण कसा आहे, युनिक आहे. आणि म्हणून नवीन आपल्याला डिमांड्स काय दिसतात, बॉटम अप अप्रोच, स्टेटच नाही, है ना. त्यानंतर आपण बघतो कॉन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ द पंचायत राज. लोकल बॉडीजचं कॉन्स्टिट्युशनलायझेशन झालं 1992 ला, है ना. बरोबर आहे, राईट. 73rd 74th अमेंडमेंट, जबरदस्त रिफॉर्म झाला, कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म. आणि लोकल बॉडीजला कॉन्स्टिट्युशनल स्टॅटस बहाल झाला. कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा देण्यात आल्या. आणि मग बाबा तुमची जबाबदारी, तुम्हाला सगळं करायचं, तर मग योजना कोण बनवा? पंचायत राजच बनवा, लोकल बॉडी बनवेल. मग लोकल बॉडी जर बनवत असेल तर अप्रोच कसा असला पाहिजे प्लॅनिंगचा, है ना. बॉटम अप अप्रोच. खालून प्लॅन आला पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा, मग आम्ही पाहतो. बरोबर आहे. बॉटम अप अप्रोच. आणि प्रत्येक राज्य, प्रत्येक सेक्शन्स, प्रत्येक क्षेत्राचं आपले स्वतःचे युनिक डिमांड्स असतात, त्यानुसार इकॉनॉमिक मॉडेल्स बनले पाहिजे. म्हणून मल्टिपल मॉडेल अप्रोच ही डिमांड होती.
ती डिमांड प्लॅनिंग कमिशन फुलफिल करू शकत नव्हतं आणि म्हणून त्याचा अंत झाला. पण अंत झाला असं म्हणता येत नाही. इट वॉज नॉट द एंड ऑफ द प्लॅनिंग कमिशन. इट वॉज रादर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ प्लॅनिंग कमिशन इन टू द न्यू इन्स्टिट्यूशन. कारण की नवीन जी संस्था बनली ती प्लॅनिंग कमिशनच्या अनुभवाच्या आधारावरच बनली. प्लॅनिंग कमिशनच्या संरचनात्मक ज्या काही बाबी, ज्या काही डिमांड्स होत गेले आणि त्यातील हळूहळू बदल होत गेले, त्या आधारावरच नीती आयोग बनण्यात आला. असा नाही का काहीतरी नवीन चमत्कार झाला. लक्षात आले का? सो ऍक्च्युअली इट वॉज नॉट द एंड ऑफ द प्लॅनिंग कमिशन, रादर इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ प्लॅनिंग कमिशन इन टू दी नीती आयोग. ओके, राईट. मग त्याचा उदय तो पाहणं आवश्यक आहे. नीती आयोगाचा उदय. आता नीती आयोगाचा जो उदय झाला त्याचा टाइम स्केल, टाइम खूप महत्वाचा. टाइम लाईन नाही पाहिली तर गडबड. टाइमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघूया. पहिला आहे 29 मे 2014. इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन ऑफिस जे आहे त्याने प्राईम मिनिस्टर यांना असेसमेंट रिपोर्ट दिला. प्रधानमंत्री यांना असेसमेंट रिपोर्ट दिला आणि सांगितलं एक कंट्रोल कमिशन बनवण्याची आवश्यकता आहे रे बाबा. इट नीड टू रिप्लेस विथ द कंट्रोल कमिशन. ओके, ठीक आहे. मग आता त्यानुसार है ना हालचाली सुरू झाल्या की आता काही गरज नाही याची, आपण बदलवलं पाहिजे. 13 ऑगस्ट 2014 है ना युनियन कॅबिनेटच्या रिझॉल्युशननी, कारण की प्लॅनिंग कमिशन सुद्धा कसं बनलं होतं, युनियन कॅबिनेटच्या रिझॉल्युशननी. त्यामुळे त्याला स्क्रॅप पण कशाच्या आधारे करण्यात आला, युनियन कॅबिनेटच्या रिझॉल्युशननी स्क्रॅप करण्यात आला. आता ते बंद झालं बा. मग ट्रान्झिटरी एक जी आहे नॅशनल ऍडवायझरी कमिटी नॅक सारखं तशी एक विचार केली ट्रान्झिटरी. आणि मग 1 जानेवारी 2015 नीती आयोगाचा जन्म झाला. कसा? बाय युनियन कॅबिनेट रिझॉल्युशन. बाय युनियन कॅबिनेट रिझॉल्युशन. म्हणजे नीती आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का? नाही. ही वैधानिक बॉडी म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी आहे का? पार्लमेंटच्या कायद्याने बनलेली आहे का? नाही. ही कशी आहे? ही नॉन कॉन्स्टिट्युशनल, नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे. बाय एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशनने बनली आहे. केवळ GR काढला गव्हर्नमेंटने, शासनाने GR काढला असा त्याचा अर्थ. ओके, ठीक आहे. 16 फेब्रुवारी 2015 है ना युनियन कॅबिनेटच्या रिझॉल्युशननी गव्हर्निंग कौन्सिल, नियामक मंडळ, गव्हर्निंग कौन्सिल तयार करण्यात आलं आणि त्याचं रिकॉन्स्टिट्यूशन 19 फेब्रुवारी 2015 करण्यात आलं है ना. हे टाइमलाईन लक्षात ठेवा, प्रश्न याच्यावर विचारू शकतात म्हणून. ओके, ठीक आहे. हे क्लिअर झालं. ओके, आता आपण मूव्ह होऊया की नीती आयोग जो आहे ना त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठे एम्फॅसिस देण्यात आला, तर बॉटम अप अप्रोचला एम्फॅसिस देणार. कारण की नवीन डिमांड होती. खालून प्लॅन बनेल. प्लॅन कुठे बनेल? पंचायत लेवलवर, ग्रामपंचायत लेवलवर, लोकल बॉडीज लेवलवर, सर्वात खालचा थर. आणि तिथून हळूहळू हळूहळू वर जाईल आणि वर प्लॅन अक्युमुलेट होईल आणि खालच्या प्लॅनच्या आधारावर वरचे प्लॅन बनतील. इट वॉज नॉट जस्ट असिम्युलेशन ऑफ द पंचायत राज प्लॅन इन द स्टेट प्लॅन ऑर द सेंट्रल प्लॅन. सेंट्रल आणि स्टेट प्लॅन हे खालच्या प्लॅनिंग नुसार बनणार. ओके, क्लिअर, राईट. अँड व्हॉट वॉज अ विजन? इट वॉज अ विजन दॅट मॅक्झिमम गव्हर्नन्स बट अ मिनिमम गव्हर्नमेंट. मॅक्झिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट मीन्स काय? तर अकाउंटेबिलिटी वाढवायची, इनोव्हेशन वाढवायचं, पार्टिसिपेशन वाढवायचं, लोक ठरवतील आणि सरकार मदत करेल. सरकार काम करणार नाही. नाउ द गव्हर्नमेंट इज ओनली फॅसिलिटेटर. काय आहे? फॅसिलिटेटर, मदतगार आहे. देअरफॉर गव्हर्नमेंट इज मिनिमम. कारण गव्हर्नमेंट असेल तर त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि बरेच अडथळे निर्माण होतात. ते कमीत कमी असावे आणि सुशासन अधिक असावं ही अपेक्षा. ओके, मॅक्झिमम गव्हर्नन्स अँड मिनिमम गव्हर्नमेंट. स्पिरिट
ॲज इंडिया इज अ फेडरल कंट्री, भारत हे संघराज्य आहे आणि संघराज्यामध्ये जर एखाद्या देशाचा विकास करायचा असेल तर संघाची जी राज्य आहेत युनिट्स त्यांचा विकास होणं आवश्यक आहे. मग हा केव्हा सर्वांचा विकास, सर्व राज्यांचा विकास केव्हा होईल, जर सहकार्याची भूमिका राहील तर. कॉन्फ्लिक्ट राहिला, मारपीट राहिला तर जमन का नाही. आणि म्हणून कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे स्पिरिट राहिलं पाहिजे फॉर द नॅशनल डेव्हलपमेंट, है ना. आणि उद्देश कसा, स्ट्रॉंग स्टेट फॉर द स्ट्रॉंग नेशन. इट इन्फर्ड फ्रॉम द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, है ना. सहकारी संघराज्यातूनच निर्माण होतं, है ना. जी राज्य आहेत ती मजबूत होतील, प्रबळ होतील आणि ते प्रबळ झाली की देश आपोआपच प्रबळ. नाहीतर आमचे बिमारू स्टेट आहेत, है ना. आणि बिमारू स्टेट मध्ये भारतातील ऑलमोस्ट 60 ते 70% गरिबी आहे. आता गरीब राज्य देश कसा श्रीमंत होईल, हाऊ इट कॅन बी पॉसिबल, नॉट पॉसिबल. बरोबर आहे, कारण कुठे राहतात लोक, राज्यात, है ना. आणि राज्यांमुळे बनला आहे देश. मग राज्य गरीबने देश श्रीमंत होऊ शकत नाही. अँड देअरफॉर एम इज अ स्ट्रॉंग स्टेट फॉर द स्ट्रॉंग नेशन. अँड देअरफॉर इट कॉन्स्टिट्यूट such a body which provide all these things, bottom up approach and the cooperative federalism. त्यासाठी अशी बॉडी हवी आहे, ती बॉडी थिंक टँक असावी, विचार मंथन करणारी असावी, त्याच्याकडे असे इनोव्हेशनचे डाटा असावे जे इझिली सर्वांना अवेलेबल होते, सर्वांच्या अडचणीचं रिझॉल्युशन लगेच कोऑपरेशनने करता येईल, अशी संस्था हवी होती. आणि म्हणून एक थिंक टँक संस्था आणि सोबतच ऍडवायझरी बॉडी असली पाहिजे, है ना. ती कशी असली पाहिजे, सल्ला देणारी असली पाहिजे, अक्कल वाटणारी नाही. मी सांगतो तुला करावंच, हा बाबा मला काय काय समजे नाही, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करून दे, तो देते असं असं आहे रे बाबा, प्रिस्क्रिप्शन हे घे रे बाबा, तू ये पाय. लक्षात आलं का, ऍडवायझरी बॉडी असली पाहिजे. गेटिंग द पॉइंट. जर ही ऍडवायझरी नसेल, ही इंटरफिअर करणारी असेल, एक्झिक्यूट करणारी असेल आणि याचं ओरिजिन मात्र केवळ एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन झालं असेल तर काय होईल, इट इज नथिंग बट द ट्रेसपासिंग द कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आणि मग संविधानाचं बरोबर आहे असं नको व्हायला, म्हणून नीती आयोग कॉन्स्टिट्यूट ऍज अ थिंक टँक अँड ऍडवायझरी बॉडी. तर नीती आयोग आता काय दिसतंय, पहिल्यांदा तर ती एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन बनली, म्हणजे ती नॉन कॉन्स्टिट्युशनल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल, नॉन स्टॅट्युटरी आहे आणि सोबतच ऍडवायझरी बॉडी आहे. आता ऍडवायझरी बॉडी सोबत अजून काय ऍड, इट इज अ रिपॉझिटरी ऑफ द इनोव्हेशन आयडियाज अँड कन्व्हर्जन्स ऑफ आयडियाज. इट इज ऑल्सो अ बॉडी टू रिझॉल्व द प्रॉब्लेम्स, नाही ना. अशा प्रकारची ही डायनामिक बॉडी आपल्याला इथे दिसून येते. प्लॅनिंग कमिशन हे जरी बघितलं तर आपल्याला कसं दिसते, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल होतं प्लॅनिंग कमिशन, नॉन स्टॅट्युटरी होतं, एक्झिक्युटिव्ह रिझॉल्युशन हे झालं होतं, हे तसंच आपल्याला दिसतंय. बरोबर आहे, राईट. पण प्लॅनिंग कमिशन हा काय करायचा, थोपवायचा, प्लॅन थोपवायचा, खालच्यानं करावं लागत होतं, डायरेक्टिव्ह होतं. आता तसं नाही, है ना. प्युअरली ऍडवायझरी आहे. ही कशी आहे, प्युअरली. ती पण ऍडवायझरी होती पण प्युअरली नव्हती, ती थोपवून घ्यायची, प्लॅन अलॉटमेंट करायची आणि त्याच्या आधारे प्लॅनिंग राज्यावर थोपवून घ्यायची. आता इथे हे तसं चालणार नाही. ओके, क्लिअर. आता आपण बघूया याचं कंपोजिशन. याचं आपण काय झालं, आता आपण याचं बघूया कंपोजिशन. महत्वाचं आहे. प्लॅनिंग कमिशनचं कंपोजिशन साठी मी सांगितलेलं आहे कसं होतं, है ना. ते आठवा म्हणजे हे समजेल, सोबतच एनडीसी पण आठवा म्हणजे समजेल. ठीक आहे. आता बघा कंपोजिशन मध्ये कसं आहे, चेअरमन, प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री हे अध्यक्ष असतील. अध्यक्ष कशाचे असतील, म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि नीती आयोगातील जे ऑर्गन्स आहेत, ज्या संस्था आहेत त्याचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत.
मग इथे आपल्याला दिसतं रिजनल कौन्सिल्स. रिजनल कौन्सिल जे आहे त्याचे अध्यक्ष सुद्धा प्रधानमंत्री आहेत. याच्यापूर्वी जर तुम्ही बघाल तर तुम्हाला झोनल कौन्सिल्स दिसतील. झोनल कौन्सिल जे आहेत त्याचे अध्यक्ष होम मिनिस्टर राहायचे. लक्षात आले का? आता याचे अध्यक्ष कोण आहेत? प्रधानमंत्री स्वतः आहेत. म्हणजे आता त्या रिजनल कौन्सिलचं जे स्टॅटस आहे ते वाढलंय, त्याची इम्पॉर्टन्स वाढलंय. आता हे याच्यामध्ये कोण राहणार? तर त्या रिजनचे जे कन्सर्न स्टेट्स येतात त्याचे चीफ मिनिस्टर, किंवा युनियन टेरिटरी ज्याच्या स्टेट लेजिस्लेचर असेल त्यांचे चीफ मिनिस्टर, आणि बाकीच्या युनियन टेरिटरीज मधले लेफ्टनंट गव्हर्नर्स, हे त्याचे काय असतील? मेंबर्स असतील. काय असतील? मेंबर्स असतील. आणि अध्यक्ष कोण असेल? प्राईम मिनिस्टर. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय गव्हर्निंग कौन्सिल. नीती आयोगाचा महत्वाचा भाग आहे गव्हर्निंग कौन्सिल, नियामक मंडळ. आता हे नियामक मंडळ मध्ये कोण कोण आहेत? तर नियामक मंडळ मध्ये आपल्याला दिसतं मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग आहे. त्यानंतर सीएम ऑफ ऑल स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर, लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ ऑल अदर युनियन टेरिटरी ज्याच्यामध्ये स्टेट लेजिस्लेचर नाही आहे. स्पेशल इन्व्हायटीज. स्पेशल इन्व्हायटीज काय? स्पेशलिस्ट आहेत, एक्सपर्ट आहेत, जबरदस्त दांडगा अनुभव आहे, त्यांनी फार सुंदर काम केलेलं आहे, है ना. आणि किंवा रिसर्च ओरिएंटेड काही सायंटिस्ट आहेत, अकॅडमिशियन्स आहेत, एज्युकेशनिस्ट आहेत. हे कोण आहेत? स्पेशल इन्व्हायटीज. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग आहेत ते राहणारच. बरोबर आहे. आता हे जर बॉडी बघितली आपण, हे असं हे सोडून दिलं, आणि सीएम बघितले ऑफ ऑल स्टेट, लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ युनियन टेरिटरीज, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग, हे शब्द ऐकले की तुम्हाला एनडीसीची आठवण होते ना? एनडीसीची आठवण. एनडीसी बरखास्त केली का? नाही. पण गव्हर्निंग कौन्सिल इथे दिसते आणि एनडीसीच्या बैठका होत नाहीये. म्हणजे इनडायरेक्टली काय एनडीसी कामाचं राहिलं का? नाही. कारण गव्हर्निंग कौन्सिल इज नाव रिप्रेझेंटिंग, है ना. आता खास गोष्ट बघा किती सुंदर आहे. एनडीसी स्वतंत्र इन्स्टिट्यूशन होतं, ते कॉल केल्या जायचं दरवर्षी प्लॅन इव्हॅल्युएशन साठी आणि प्लॅन थोडंसं अवलोकन करायसाठी. इथे गव्हर्निंग कौन्सिल इज अ पार्ट ऑफ द नीती आयोग, है ना, इंटिग्रेटेड पार्ट ऑफ नीती आयोग. म्हणजे आता कसं झालंय? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम झालं की नाही? बरोबर आहे, राईट. बघा तुम्हाला दिसतंय हे सर्व इन्व्हायटीज आहेत. आता अजून एक गव्हर्निंग कौन्सिलच्या सोबत आता प्राईम मिनिस्टर जे आहेत ते अध्यक्ष कशाचे आहेत? तर नीती आयोगाची एक परमनंट बॉडी असली पाहिजे, परमनंट फ्रेमवर्क, डेली बेसिससाठी, रोज काम करायसाठी. आपण बघतोय प्लॅनिंग कमिशनला सुद्धा असं डेली बेसिसवर काम करायसाठी एक यंत्रणा होती, आणि ते यंत्रणा पाहायचं काम कोणाकडे राहत होतं? व्हाईस चेअरमन. इथेही व्हाईस चेअरमन कडे काम आहे. बरोबर आहे, राईट. त्याच्यानंतर मेंबर्स असणार, तिथे पण मेंबर्स होते. मग सोबत एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणार, तिथे सेक्रेटरी होता, इथे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणार. हा सेक्रेटरी रँकचा असणार, सिनियर सेक्रेटरी रँकचा. त्याच्यानंतर सेक्रेटरिएट अशा याच्यासाठी काम करायला, आणि तिथे काय डिव्हिजन्स आहेत? 30 डिव्हिजन आहेत, 6 सेल आहेत आणि 2 मिशन्स आहेत, है ना. 30 डिव्हिजन, 6 सेल आणि 2 मिशन्स आपल्याला इथे दिसून येतात. क्लिअर. हे फुल टाइम ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क. तर आपल्याला दिसतं फुल टाइम ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क, व्हाईस चेअरमन, गव्हर्निंग कौन्सिल्स, है ना. त्यानंतर रिजनल कौन्सिल्स, हे सर्व मिळून काय आहे? नीती आयोग. त्यामुळे नीती आयोग जे आहे ते केवळ प्लॅनिंग कमिशन नाही, प्लॅनिंग कमिशन पेक्षा अधिक, है ना, एक कॉम्प्रेहेन्सिव्ह ओव्हरऑल कम्प्लीट रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन फेडरेशन असं म्हणून आपल्याला नीती आयोग दिसतं. मग वाटण दिसतं ना आपल्याला की खरंच रिफॉर्मेशनची एक रिफॉर्म होण्याची गरज होती, तर ती गरज आपल्याला इथे दिसून येते. आता बघूया आपण फुल टाइम ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे. त्याच्यामध्ये चेअरमन, प्राईम मिनिस्टर असेल, एक्स ऑफिशियल आहेत म्हणजे आहेत, पदसिद्ध आहेत. बरोबर आहे. त्यानंतर व्हाईस चेअरमन असतील. व्हाईस चेअरमन हे स्पेशालिस्ट सुद्धा राहू शकतात, है ना. त्यांची रँक असेल कॅबिनेट दर्जाची. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग असेल. त्यानंतर मेंबर्स असतील. मेंबर्स कोणते असतील लक्षात घ्या. मेंबर्स फुल टाइम 4 मेंबर्स, पार्ट टाइम 2 मेंबर्स जे स्पेशालिस्ट आहेत, एक्सपर्ट आहेत आपापल्या ह्याच्यात, म्हणजे रिसर्च सायंटिस्ट वगैरे कोणी ते आहेत. आणि एक्स ऑफिशियो काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये
सेंटरच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधील एक्स ऑफिशियल मेंबर्स असतील 4. क्लिअर? म्हणजे किती? 4 आणि 4 8 आणि 2 10. आपल्याला किती मेंबर्स दिसतील? 10 मेंबर्स दिसतील. त्यानंतर रेग्युलर ऑफिस पाहण्यासाठी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सिनियर सेक्रेटरीच्या रँकचे असतील. त्यांच्या खाली इकॉनॉमिक ऍडवायझर, इकॉनॉमिक प्रोग्राम डायरेक्टर्स आहे, इकॉनॉमिक ऍडवायझर, डाटा मॅनेजमेंट अँड अनालिसिस साठी. कशासाठी आहे? डाटा मॅनेजमेंट अँड अनालिसिस साठी. दुसरे आहे डीजी. कोण आहेत? डीजी, डायरेक्टर जनरल, प्रोग्राम डायरेक्टर ऍडमिन, डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस. कुठल्या ऑफिसचे आहे? डायरेक्टर जनरल. ॲज अ प्रोग्राम डायरेक्टर ऍडमिन हे डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस, DMEO ह्या ऑफिस आहे. बरोबर आहे. इथे बाकीचे प्रोग्राम डायरेक्टर दिसतील प्रत्येक विषयवार. म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आहे, एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, हेल्थ आहे, रुरल डेव्हलपमेंट आहे. असे आपल्याला किती? 30 डिव्हिजन दिसतात. किती? 30 डिव्हिजन. त्यासाठी प्रोग्राम डायरेक्टर्स असतील आणि त्यांच्यासोबत ऍडवायझर्स खाली त्यांच्या असतील. ते हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. क्लिअर? ओके. आता आपण बघूया की याची रिलेव्हन्स काय. वाय देर इज अ नीड ऑफ द नीती आयोग है ना. रिलेव्हन्स बघा. पहिलं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आता एकत्रित काम करायचं आहे. स्टेट्स अँड युनियन शाल कम टुगेदर फॉर द कोऑपरेशन है ना. अँड थ्रू दिस कोऑपरेशन है ना क्रिएट अ स्ट्रॉंग नेशन. राज्यांचा विकास तर देशाचा विकास. आणि मग राज्यांचा विकास करायचा आहे तर सहकार्य असावं. राज्यांचा विकास करायचा आहे तर सहकार्य. कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची नीव ही NDC मध्ये ठेवण्यात आली होती, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल मध्ये. कारण की प्लॅनिंग कमिशन मध्ये राज्यांचा सहभागच नव्हता आणि राज्यांच्या सहभागाविना है ना कुठलाही विकास करणं शक्य नव्हतं, म्हणून NDC ची निर्मिती झाली. आता इथे गव्हर्निंग काउन्सिल बिलकुल काय रिफ्लेक्ट करते? गव्हर्निंग काउन्सिल स्टेट पार्टिसिपेशन करते. सो स्टेट पार्टिसिपेशन फॉर द नॅशनल डेव्हलपमेंट इज नथिंग बट द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. झगडा नाही रे बाबा, सगळे मिळून है ना. बरोबर आहे. पण दुसरं खूप महत्वाचं आहे इथे, नॉट जस्ट कोऑपरेशन बट देअर शाल बी अ कॉम्पिटिशन. स्पर्धात्मक संघराज्य असलं पाहिजे. म्हणजेच काय? राज्यांमध्ये स्पर्धा लागली पाहिजे. कारण स्पर्धा असेल तर मेहनत आणि मेहनतीनं इनोव्हेशन. बरोबर आहे ना. आता MPSC ने डिक्लेअर केलं की बाबा आम्ही ऍडव्हर्टाईज काढत आहोत. तो ना वा 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 हा पा तुम्ही ऍडव्हर्टाईज काढलाय, फॉर्म भरायचा त्रास घ्या. फॉर्म भरले का तुम्हाला नोकऱ्या, पण सोबत तुम्हाला हे वाचायच्या एवढे 10 15 20 पुस्तकं वाचायचे असेल तर वाचा, नाही तर राहा. वाचन का काही जण शौकीन असतील म्हणून. बाकीचे खड्ड्यात गेलं लमच्याला का करायच्या, मी फॉर्म भरलो मला नोकरी मिळत. होय की नाही? बरोबर आहे. प्लॅनिंग कमिशन मध्ये कसं होतं अशाच प्रकारचं प्लॅन बनवला का प्लॅन अलोकेशन व्हाच. घ्या रे बाबा तुम्ही का करता करा, काय माहित नाही. डावा अंगठा निशाणी असं मस्त पैकी आहे ना. प्रौढ शिक्षण साक्षरता मिशन काही भलतंच असं नाही. आता का म्हणलाय की बाबा इंडिकेटर्स आहेत, सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत. आणि ह्या सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्सच्या आधारावर मी आता म्हणजे सेंटर म्हणजे नीती आयोग म्हणते की मी आता पडताळेल, मी इंडेक्स बनवतो. हेल्थ इंडेक्स बनवतो, एज्युकेशन इंडेक्स बनवतो, एअर क्वालिटी इंडेक्स बनवतो. आता पाहू तुम्ही कोण कोण किती किती करतात. मग सगळे म्हणतील जुगाडच्या मोरे बाबा कागद रंगवा. म्हणते तसा नाही, त्यासाठी मी इन्स्टिट्यूशन बनवून ठेवला. पाहू पुढे कोणतं इन्स्टिट्यूशन ते दरवेळेस तुमचं अनालिसिस करा आणि त्याच्या आधारावर इंडेक्स बनवा. आली आपण कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम. कॉम्पिटिशन क्रिएट द इनोव्हेशन्स एफर्ट्स है ना. आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं भारताचा विकास होऊ शकतो. त्यानंतर ग्रेटर अकाउंटेबिलिटी कसं येईल? अधिकाधिक उत्तरदायित्व. इफ द गव्हर्नमेंट इज ओपन, ट्रान्सपरंट, प्रोएक्टिव्ह तरच शक्य आहे. मग हे कसं? तो डाटा अनालिटिक
रेडी डाटा डेली बेसिसवर, रिअल टाइम बेसिसवर, त्याच्यामुळे नो चान्स. नाव द गव्हर्नमेंट इज ओपन फॉर द डाटा. गे रे बाबा, पाय तू आज किती काय भानगडी केलो पाहून घेतो. आली ना आपण. सो ग्रेटर अकाउंटेबिलिटी ही वाढेल. नीती आयोग आपल्या इन्स्टिट्यूशन, असोसिएट ऑफिसेसच्या थ्रू हे कंट्रोल करेल. त्यानंतर ऍज अ थिंक टँक अभिनव कल्पनांसाठी तज्ञ मंडळ है ना. नीती आयोग काय, त्याच्या स्पेशल इन्व्हायटीज आहेत. कोण आहे? स्पेशलिस्ट, एक्सपर्ट, अकॅडमिशियन्स, एज्युकेशनिस्ट, सायंटिस्ट, इकॉनॉमिस्ट, डाटा अनालिस्ट. आता हे आहे. आता हे असल्यामुळे थिंक टँक सोबतच रिपॉझिटरी तयार केली है ना. बाबा कोणाकडे काय इनोव्हेटिव्ह काय आहे स्टार्टअप, आण रे बाबा इकडे, आण इथं ठेव, सगळ्यांना ओपन ऍक्सेस. थिंक टँक बनलं, रिपॉझिटरी बनली. बरोबर आहे. संकल्पनांकरिता अभिसरण, कॉन्व्हर्जन्स फॉर द रिझॉल्युशन. एका ठिकाणी गव्हर्निंग काउन्सिल आलं, बाबा सगळेजण या, कोणत्या राज्याला काय प्रॉब्लेम आहे, हा मिनिस्टर माझ्या सेंटरचा आहे की नाही का, बसा रे भावा सोबत, आत्ताच्या आत्ता रिझॉल्व्ह करा. डोंट वेस्ट द टाइम. नाही तर स्टेट पाठवण, केंद्र आले, केंद्र म्हणून विचार करतो, मग पाहू. गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली, चल इथल्या इथं निपटवा. रिजनल काउन्सिलची बैठक झाली, इथल्या इथं निपटवा. मी आव अध्यक्ष कोण? प्राईम मिनिस्टर. त्यामुळे मी बसलो बाबा इथं, चला आणा इकडे, चला आणा इकडे. फालतूचे धंदे करायचे नाही. यू हॅव टू रिझॉल्व्ह युअर इश्यूज इमिडिएटली ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजेच जो डिले व्हायचा, टाइम वेस्ट व्हायचा, तो आता होणार नाही. अँड देअर फॉर वी सी बिकॉज ऑफ दिस कंपोजिशन, म्हणजे नीती आयोग ज्या प्रकारे बनवलं त्याचं रिलेव्हन्स आपल्याला लक्षात येतं की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सोबत कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम असलं पाहिजे. सो दॅट द स्ट्रॉंग स्टेट हॅज टू बी डेव्हलप. स्ट्रॉंग स्टेट बिल्ड द स्ट्रॉंग नेशन. आणि ग्रेटर अकाउंटेबिलिटी नुसतं स्ट्रॉंग कसं, इट शॅल बी ओपन बिकॉज इट हॅज टू बी वर्क फॉर द पीपल. लोकांसाठी काम करायचं आहे, तो लोकांनाच माहित नाही तर. म्हणून ग्रेटर अकाउंटेबिलिटी अँड इट हॅव टू बी क्रिएटेड द थिंक टँक है ना. सगळी रिपॉझिटरी एकत्र आली पाहिजे आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह. गेटिंग द पॉइंट. ओके. म्हणून याचं रिलेव्हन्स आहे. आता नीती आयोग बनवण्यासाठी 7 मार्गदर्शक तत्वे निर्माण केली. कोणती? अंत्योदय. दुसरं इन्क्लुजन, समावेशकता. तिसरं विलेज इंटिग्रेशन, ग्राम एकात्मीकरण. चौथं डेमोग्राफिक डिव्हिडंड, जनसांख्यिकीय लाभांश. 5वं लोकसभा, पीपल्स पार्टिसिपेशन. त्यानंतर गव्हर्नन्स, शासन व्यवस्था. आणि शाश्वतता, सस्टेनेबिलिटी है ना. हे 7 गायडिंग प्रिन्सिपल्स काय आहेत, नीती आयोगाचं काम करायला पुश करतात. अंत्योदया योजना, अंत्योदया दॅट मीन्स जे काही बेनिफिट्स आहेत ते कोणाला पोहोचले पाहिजे. अत्यंत शेवटचा, जो शेवटचा माणूस आहे, म्हणजे अत्यंत दीन आहे, गरीब आहे, तिथपर्यंत योजना पोहोचलीच पाहिजे. दीनदयाल उपाध्याय यांची संकल्पना होती, त्या संकल्पनेच्या आधारावर हे मार्गदर्शक तत्व ठेवण्यात आलं. दुसरं इन्क्लुजन असलं पाहिजे. डिसएडव्हान्टेज सेक्शन ऑफ द सोसायटी, पुअर आहेत, एक्सक्लुडेड पीपल आहेत है ना, डिसएडव्हान्टेज पीपल आहेत, त्यांचं इन्क्लुजन मेनस्ट्रीम मध्ये झालं पाहिजे, पार्टिसिपेशन झालं पाहिजे. त्यांचा सहभाग नसेल, त्यांना समावेश केला गेला नसेल तर सहभाग होणार नाही आणि त्यांचं उत्थान सुद्धा होणार. म्हणून इन्क्लुजन. आणि अधिकाधिक जनता कुठे असते? गावात. गावापासून योजना झाली पाहिजे. तर प्लॅन हॅज टू बी इंटिग्रेटेड ॲट द विलेज लेवल. बॉटम अप अप्रोच असला पाहिजे. डेमोग्राफिक डिव्हिडंड, जनसंख्या एवढी आहे पण ते डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये राहिली पाहिजे. डेमोग्राफिक वेस्टेज झाला नाही पाहिजे. मग कसं डेमोग्राफिक डिव्हिडंड होईल? तर एज्युकेशन अँड स्किल, एज्युकेशन अँड स्किल ह्या 2 गोष्टी जर युथला मिळाल्या है ना तर काय चमत्कार होईल. इनोव्हेशन्स होतील, कार्यात्मकता वाढेल है ना, इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, स्टार्टअप स्टार्ट होतील. बरोबर आहे, राईट. लोकसभा, पीपल पार्टिसिपेशन, लोकांचा खऱ्या अर्थाने सहभाग झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने म्हणजेच काय, लोकांची जी गरज आहे त्यानुसार शासनाने काम करावं, लोकांना सपोर्ट करावा. म्हणून पीपल्स पार्टिसिपेशन असलं पाहिजे. विदाउट पार्टिसिपेशन देअर कॅनॉट बी एनी डेव्हलपमेंट, बिकॉज अल्टिमेटली डेव्हलपमेंट इज फॉर द पीपल. आणि त्यानंतर गव्हर्नन्स असलं पाहिजे, सुशासन असलं पाहिजे.
आणि गव्हर्नन्स कसं असलं पाहिजे, प्रोएक्टिव्ह, ट्रान्सपरंट, ओपन, अकाउंटेबल, है ना, हे असं असलं पाहिजे. प्रिपेर्ड, तयारी असली पाहिजे त्याची, काय अडचण मी आहोत तयार, है ना. गव्हर्नन्स असलं पाहिजे आणि अल्टिमेटली सस्टेनेबिलिटी. आपली भारताची परंपराच आहे प्राचीन काळापासून सस्टेनेबिलिटी. तुम्ही बघा, कोणताही सांस्कृतिक परंपरा घ्या, कोणती घ्या, प्रत्येक सांस्कृतिक परंपरेने भारतामध्ये शाश्वतता सांगितलंय. आणि शाश्वतता म्हणजे कसं, यू हॅव टू फोकस ऑन द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. विकास करायचा आहे, परंतु सोबतच पर्यावरणाचे जे संरक्षण आहे, है ना, ते संवर्धन आहे ते करणं आवश्यक आहे. ही 7 मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर आपल्याला चालायचं आहे. सोबत ह्या 7 मार्गदर्शकाच्या सोबतच 7 पिलर्स, आणि मग हे 7 पिलर्सच मग याचे कार्य फंक्शन्स तयार करतात. तर 7 पिलर्स काय आहेत. पहिला आहे प्रो पीपल, लोकभिमुखता, है ना, लोकांच्या ज्या गरजा आहेत, ॲस्पिरेशन ऑफ द पीपल हॅज टू बी सॅटिस्फाईड. दुसरा स्वयंप्रेरित, प्रोएक्टिव्हिटी असली पाहिजे. राज्याची, शासनाची प्रोएक्टिव्हिटी असली पाहिजे इन अँटिसिपेशन अँड रिस्पॉन्स टू द सिटीजन्स नीड. काय लोकांच्या गरजा आहेत हे शासनाला समजलं पाहिजे. शासन लोकाभिमुख असलं पाहिजे. त्यानंतर लोकांचा सहभाग असला पाहिजे, खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ पीपल असलं पाहिजे. त्यानंतर कोणाचं सक्षम आहे, वुमन्स एम्पॉवरमेंट झालं पाहिजे, कारण 50% पॉप्युलेशन जे आहे ते डिसएडव्हान्टेज आहे, है ना. त्यामुळे त्यांचं एम्पॉवरमेंट, त्यांचं सक्षमीकरण होणं आवश्यक आहे. SC, ST, OBC, मायनॉरिटीज, पुअर, डिसएडव्हान्टेज सेक्शन यांचं इन्क्लुजन, यांचा अंतर्भाव होणं आवश्यक आहे. आणि हे सर्व करताना समानता असली पाहिजे. समानता कोणाला असली पाहिजे, जे सक्षम होणार, जे डिव्हिडंड मध्ये कन्वर्ट होणार डेमोग्राफिकली, म्हणजे युथ, त्याच्यामध्ये समानता असली पाहिजे. इन द सेन्स ऑफ द अपॉर्च्युनिटी, संध्यांमध्ये समानता असेल तर सर्व युथ वर येईल. आणि ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे, विजिबल अँड रिस्पॉन्सिव्ह. कसं असलं पाहिजे, विजिबल अँड रिस्पॉन्सिव्ह. या 7 तत्वाच्या आधारावरच आपल्याला 13 कार्य, किती कार्य, 13 कार्य नीती आयोगाची दिसून येतात, है ना. टायटल काय, इव्हॉल्ड शेअर्ड विजन. इव्हॉल्ड शेअर्ड विजन. शेअर्ड विजन कोणाचं, केंद्र आणि राज्याचं. कोणाचं, केंद्र आणि राज्याचं. म्हणजे हे काय रिफ्लेक्ट करतं, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. त्यानंतर फॉस्टर्स द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सो दॅट देअर हॅज टू बी म्युच्युअल सपोर्ट, म्युच्युअल असिस्टन्स, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि मेकॅनिझम्स टू फॉर्म्युलेट क्रेडिबल प्लॅन. प्लॅन कसे असले पाहिजे, क्रेडिबल. नाही फालतूचे प्लॅन बनवले, प्लॅन ऑन द पेपर, कागदावरची योजना, बाकीची फुस, तसं नाही. क्रेडिबल प्लॅन्स असले पाहिजे. मग क्रेडिबल प्लॅन्स असतील तर कुठे, बॉटम अप प्लॅन्स आर द क्रेडिबल प्लॅन्स. देन इनकॉर्पोरेट द नॅशनल सिक्युरिटी इन द इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी, है ना. आर्थिक नियोजन आणि आर्थिक धोरणं जी आहेत ती इंटिग्रेटेड असली पाहिजे. भारताची सुरक्षा हा त्याचा केंद्रबिंदू असेल तर भारतामध्ये शांतता राहील, आणि जिथे पीस अँड ट्रँक्व्हॅलिटी राहील तिथे विकास होईल. आणि म्हणून इनकॉर्पोरेट नॅशनल सिक्युरिटी इन द इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी and the special attention to the excluded sections of the society for the inclusion. कारण समावेशक अर्थव्यवस्था नसेल तर ती अर्थव्यवस्था शाश्वत राहू शकत नाही. फॉर द सस्टेनेबिलिटी ऑफ द इकॉनॉमी इट हॅज टू बी इन्क्लुजेड, इट हॅज टू बी इन द प्रिन्सिपल ऑफ इन्क्लुजन असलं पाहिजे. देन डिझाईन अँड मॉनिटर लॉंग टर्म पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. केवळ आत्ताच नाही बघायचंय, भविष्याचं बघायचंय, विजन क्लिअर करायचं आहे. आणि त्याच्यामुळे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन्स, पर्स्पेक्टिव्ह पॉलिसीज असणं आवश्यक आहे. एनकरेज पार्टनरशिप बिटवीन द एज्युकेशनल अँड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूशन. नंतरचं कार्य कुठलं, पार्टनरशिप बिल्डअप करायची. कोणामध्ये, एज्युकेशनल अँड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूशन, सो दॅट द रिपोजिटरी ऑफ इनोव्हेशन हॅज टू बी क्रिएटेड. त्याच्यानंतर आपण बघूया इकडे, क्रिएट नॉलेज, इनोव्हेशन, एंटरप्रेन्युअर सपोर्ट सिस्टीम.
कारण अल्टिमेटली विकास कसा होणार आहे, आर्थिक विकास होणार कसा आहे, केवळ असिस्टन्स देऊन, केवळ पैसे देऊन नाही, तर आपल्याकडे नॉलेज, हब ऑफ नॉलेज बनलं पाहिजे. टुडेज इकॉनॉमी इज अ नॉलेज इकॉनॉमी. टुडेज इकॉनॉमी इज अ इकॉनॉमी ऑफ इनोव्हेशन्स, है ना. ट्रॅडिशनल इकॉनॉमी बदलून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे नॉलेज, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप याला सपोर्ट करणारे आवश्यक आहे. स्टार्टअप, युथ स्टार्टअप बनवतोय, रिस्क घेतोय आणि तो म्हणतो की मी काहीतरी नवीन केलेलं आहे, याला मला सपोर्ट हवाय, त्यासाठी आपल्याला सपोर्ट सिस्टीम बनवणं आवश्यक आहे. हे नीती आयोगाचं कार्य आहे. प्लॅटफॉर्म फॉर द रिझॉल्युशन ऑफ इश्यूज बिटवीन द स्टेट अँड सेंटर. स्टेटचे जे प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटल लेवलवरचे, ते लगेच रिझॉल्व्ह झाले पाहिजे. जितक्या फास्ट रिझॉल्व्ह होतील तितकं स्मूथ गव्हर्नन्स होईल आणि लोकांना अधिकाधिक बेनिफिट्स मिळू शकतील. मेंटेन द स्टेट ऑफ आर्ट रिसोर्स सेंटर, रिपोजिटरी एक तयार झाली पाहिजे, थिंक टँक बनलं पाहिजे, इथे सर्व डाटा आले पाहिजे आणि ओपन असले पाहिजे. आयडेंटिफिकेशन ऑफ निडेड रिसोर्सेस, ज्या गरजा आहेत, ज्या संसाधनांची गरज आहे त्याचा शोध घेण्याचं कार्य नीती आयोगाचं आहे. की बाबा कुठल्या संसाधनाची गरज आहे, संसाधनं ही प्रोडक्टिव्ह कशी होतील, याच्यासाठी त्यांना वेगवेगळे कार्य करायचे. फोकस ऑन टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, त्यासाठी तांत्रिक जे अपग्रेडेशन ते होणं आवश्यक आहे, त्याचं काम त्यांना कळे आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन, है ना. आणि ज्या काही पॉलिसीज आहेत, स्ट्रॅटेजीज आहे, योजना आहेत, त्या बनवल्या, त्या परिणामकारकरित्या त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी काय आहे, कॅपॅसिटी बिल्डिंग करणं आवश्यक आहे. त्यासाठी नीती आयोगाला वर्क करायचं आहे. तर किती 13 फंक्शन्स आहेत, 13 फंक्शन्स आहेत. मग हे 13 फंक्शन नटशेल मध्ये जर बघितले तर आपल्याला 4 गोष्टी दिसून येतात. एक आहे पॉलिसी अँड प्रोग्राम फ्रेमवर्क, दुसरा आहे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकार्य करायचं आहे, तिसरा आहे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, बघायचं आहे पॉलिसी बरोबर आहे नाही आहे, चूक आहे, काय काय दुरुस्त करता येतील रिअल टाइमवर, आणि त्याच्यानंतर थिंक टँक, नॉलेज अँड इनोव्हेशन. हे 4 नटशेल मध्ये 13 कार्य जर आपण नटशेल मध्ये बघितले तर आपल्याला पॉलिसी अँड प्रोग्राम फ्रेमवर्क, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, थिंक टँक, नॉलेज अँड इनोव्हेशन ह्या 4 बाबी दिसून येतात. ठीक आहे. आता जर बघितलं तर 2 हब जे आहेत ते नीती आयोगाने तयार केले. एक आहे टीम इंडिया फॉर द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सर्व राज्य आणि केंद्र एकत्रित येतात टीम इंडिया, आणि दुसरा आहे नॉलेज अँड इनोव्हेशन, रिपॉझिटरी तयार करायची इनोव्हेशनची, त्यासाठी आपल्याला इन्स्टिट्यूशन देतात जस्ट लाईक अटल इनोव्हेशन मिशन वगैरे आहेत ते. असे 2 जे आहेत टीम इंडिया अँड नॉलेज अँड इनोव्हेशन हब, असे 2 हब ह्या नीती आयोगाने तयार केलेले आहेत. आणि सोबतच सपोर्ट लागतो इन्स्टिट्यूशनला. प्लॅनिंग कमिशनने सपोर्ट घेतला होता, प्लॅनिंग इव्हॅल्युएशन ऑफिस, प्रोग्राम इव्हॅल्युएशन ऑफिस वगैरे तयार केलं होतं. तसंच नीती आयोगाने सुद्धा त्याला सपोर्ट करायसाठी 3 इन्स्टिट्यूशन्स तयार केलेले आहेत. पहिला आहे अटॅच्ड ऑफिस, दुसरा आहे ऑटोनॉमस बॉडी आणि तिसरा आहे फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह. हे पण पाठ करा, असं पण विचारल्या जाऊ शकतं. ओके, तर पहिला आहे DMEO, अटॅच्ड ऑफिस आहे डेव्हलपमेंट मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन ऑर्गनायझेशन. काय आहे, डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑर्गनायझेशन. केव्हा तयार केलं, सप्टेंबर 2015 ला. केव्हा, सप्टेंबर 2015 ला. कशासाठी आहे, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ स्कीम्स, प्रोग्राम, इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू स्ट्रेंथन द इम्प्लिमेंटेशन अँड स्कोप ऑफ डिलिव्हरी ऑन अन ऑनगोईंग बेसिस. म्हणजे याचं काम काय आहे, रिअल टाइम वर सर्व इम्प्लिमेंटेशनचं अनालिसिस करतो, डाटा अनालिटिक बनवतं, जेणेकरून काही गडबड होतील तर लगेच रेक्टिफाय करता येतं. म्हणजे तो टाइम जो आहे ना, तो टाइम वाचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून चुकीच्या योजना याची अंमलबजावणी होऊ नये. दुसरा आहे ऑटोनॉमस बॉडी NILERD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. केव्हा, तर प्रत्यक्षात जर बघितलं तर 1962 ला हे प्लॅनिंग कमिशनला सपोर्ट करायचं. बरोबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड मॅनपॉवर रिसर्च असं त्याचं नाव होतं, IAMR. त्याला रिकॉन्स्टिट्यूट केलं, रिनेम्ड केलं इन 2014. याचं काम काय आहे, नॅशनल प्रायोरिटीज आणि
रिसर्च, एज्युकेशन, ट्रेनिंग, ह्युमन रिसोर्स मध्ये काम करणे, मानव संसाधनाच्या योजना आणि विकास याच्यावर रिसर्च आहे, एज्युकेशन आहे, ट्रेनिंग आहे, हे घेण्याचं काम हे करतं. क्लिअर? ओके. त्यानंतर फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह एम अटल इनोव्हेशन मिशन, अटल इनोव्हेशन मिशन एम आणि टू फॉस्टर अ कल्चर, खूप महत्वाचं आहे, टू फॉस्टर अ कल्चर ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप अक्रॉस इंडिया. भारतामध्ये काय करायचं आहे? संस्कृती, कुठली संस्कृती? विज्ञानाची संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोनाची संस्कृती आपल्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये आहे ना, बरोबर आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची, इनोव्हेशनची संस्कृती निर्माण करायची आहे, म्हणून याची निर्मिती, स्थापना 2016 करण्यात आली. क्लिअर? हे काय आहेत? सपोर्ट करणारे इन्स्टिट्यूशन आहेत. अटॅच्ड ऑफिस, ऑटोनॉमस ऑफिस अँड फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर बरेच काम केलेले आहेत नीती आयोगाने. तर इनिशिएटिव्ह अँड प्रोग्राम्स कुठले? नुसते वाचायचे आहेत, हे जाणून बुजून मी इथे दिलेले आहेत, जेणेकरून हे नजरेखालून जावे. प्रत्येकाला तुम्हाला थोडंसं बघायचंच आहे नंतर मेन्सच्या दृष्टिकोनातून, पण प्रिलिमच्या दृष्टिकोनातून तुम्ही सहज हे वाचलं तरी लक्षात येईल. फक्त इंडेक्सच्या बाबतीत थोडं डिटेल पाहायचं आहे ना, आणि करंट अपडेट ठेवायचं. ओके, ठीक आहे. ते इनिशिएटिव्ह काय आहे? रँकिंग स्टेट्स ऑन आउटकम इन अ क्रिटिकल इश्यूज, आणि त्या आधारावर इंडेक्स बनलेले आहेत. त्यानंतर सस्टेनेबल ऍक्शन फॉर ट्रान्सफॉर्मिंग ह्युमन कॅपिटल 7, एक भारत श्रेष्ठ भारत, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन हेल्थ, त्यानंतर डेव्हलपमेंट सपोर्ट सर्व्हिसेस टू स्टेट फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रिझोल्युशन ऑफ पेंडिंग इश्यूज ऑफ स्टेट विथ द सेंट्रल मिनिस्ट्रीज, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, हा गाजलेला प्रोग्राम आहे. सो दॅट द विजन ऑफ सबका साथ सबका विकास, कशासाठी? सबका साथ सबका विकास याच्यासाठी, आणि एन्श्युअर इन्क्लुसिव्ह ग्रोथ प्रोसेस यासाठी ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. इंडेक्सेस सहज बघून घेऊया. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स, गव्हर्नन्स इंडेक्स, SDG इंडेक्स, कंपोजाइड वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स, 7 इंडेक्स, हा 7 इंडेक्स बरोबर आहे याचा. स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इंडेक्स, हॉस्पिटलचा पण आहे हा. त्यानंतर हेल्थ इंडेक्स, हे थोडं लक्षात घ्या, कन्फ्युज नको व्हायला. तिसरं कंपोजाइट हेल्थ इंडेक्स, हेल्थच्या बाबतीमध्ये. त्यानंतर ऍग्रिकल्चर मार्केटिंग अँड फार्मर फ्रेंडली रिफॉर्म इंडेक्स, हा पण फार छान आहे. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स सोबत अटल इनोव्हेशन इंडेक्स, हा लक्षात घ्या. त्यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इंडेक्स अँड गुड गव्हर्नन्स इंडेक्स. तर दीज आर सम इंडेक्सेस है ना, हे इंडेक्सेस लक्षात ठेवायचे. काही की इनिशिएटिव्ह घेतले त्याचे नावं लक्षात घेऊया आपण फक्त. नीती फॉर स्टेट्स, राज्यासाठी सुद्धा नीती. त्यानंतर लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, आपली लाईफस्टाईल एन्व्हायरमेंटल प्रो एन्व्हायरमेंटल कसे राहील ते. त्यानंतर NDAP, नॅशनल डाटा अँड अनालिटिक प्लॅटफॉर्म, एक प्लॅटफॉर्म तयार केला जिथे सर्व डाटा एकत्रित राहील. 0 एमिशन व्हेकल, आपण बघतो आता सगळे इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे येत आहेत भरपूर EVs, तर त्यासाठी अमृत वेब पोर्टल, EVचं वेब पोर्टल जे आहे ते अमृत तयार केलं. वुमन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म तयार केला. मिथेनॉल इकॉनॉमीवर फोकस केला. इंडिया पॉलिसी इन्साइट फोकस केला त्याच्यावर. ट्रान्सफॉर्मिंग इंडियाज गोल्ड मार्केट याच्यावर फोकस केला आहे. ती इनिशिएटिव्ह आतापर्यंत राबवलेल्या आहेत. पब्लिकेशन्स बघून घेऊया. हे याच्यासाठी प्रिलिमच्या दृष्टिकोनातून कधी कधी असा सोपे प्रश्न येतात आणि असे बरेच वेळा विचारले जातात आणि मग गुगली पडते. म्हणून अॅन्युअल रिपोर्ट दरवर्षी पब्लिश करतं. डिव्हिजनचे, प्रत्येक डिव्हिजनचे किती डिव्हिजन आहेत? 30 बरोबर आहे. प्रत्येक डिव्हिजनचे रिपोर्ट पब्लिश होतं. त्यानंतर पॉलिसी अँड रिसर्च पेपर्स पब्लिश केल्या जातात, पॉलिसी रिसर्च अँड वर्किंग पेपर्स. त्यानंतर नीती आर्टिकल्स आहेत आणि ब्लॉग्स आहेत, तुम्ही जर साईटवर गेलात तर. त्यानंतर नीती आयोग स्वतःची लायब्ररी चालवतं, ऑनलाईन लायब्ररी आहे. आणि अर्थनीती ही मंथली न्यूजलेटर आहे. पण गंमत अशी की मंथली न्यूजलेटर आता दिसत नाही, पण छान न्यूजलेटर आहे अर्थनीती. हे बघा त्याचं पोस्टर तुम्हाला दिसेल. अर्थनीती हे मार्च 2022 आहे, त्याच्यानंतर दिसत नाही. ओके, ठीक आहे. सो दीज आर द सम इश्यूज. नीती आयोग तसं सांगण्यासारखं बरंच आहे. अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने मी इथे थोडंफार सांगितलेलं आहे. तर मला वाटतं तुमच्याकडे डाटा आणि थोडं अनालिसिस या क्लिअर झालेलं असेल है ना. तुम्हाला प्रिलिमला तर छान सपोर्ट होईल, मेन्सलाही बऱ्यापैकी सपोर्ट नक्कीच होईल. तर समजलं असेल, काय समजून सांगण्यासारखं नाही. सोबत प्लॅनिंग कमिशन आणि NDC सुद्धा
वाचा. ओके, ठीक आहे. मग अभ्यास करता हे मला माहित आहे. हुशार अरे बाबा तुम्ही. मग तुम्हाला ऑल द बेस्ट द्यावं लागेल ना. मग तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.